नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे साबुदाणा आलूचे पापड. खूप मस्त वाटतात खायला हे. तर काय करायचं, सायंकाळी सर्व कामं झाल्यावर काय करायचं, 2 कप साबुदाणा भिजायला ठेवून द्यायचा रात्रभर. छानपैकी अगोदर त्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं. एक्स्ट्रा म्हणजे साबुदाणा बुडेल इतकं तरी पाणी. जेवढं मी ठेवलं आहे बघू शकता, इतक्या प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे छानपैकी मुरून जाते तो सकाळपर्यंत. सकाळीच बघू शकता किती छानपैकी मुरलेला आहे. तर याला आपण अगोदर थोडंसं हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ थोडंसं चम्मचनी. नंतर बघा, तुम्हाला दाखवते किती मुरलेला आहे. अगदी सॉफ्ट झालेला आहे हा साबुदाणा. अशाच प्रकारे साबुदाणा भिजलेला पाहिजे. तर आपण अगोदर काय केलं होतं, 2 कप साबुदाणा भिजायला ठेवला होता. तर आपल्याला कढाईमध्ये किंवा एखाद्या पतील्यामध्ये, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल ना, त्यामध्ये 8 कप पाणी घ्यायचं. म्हणजे 2 कप साबुदाणा घेतला तर त्याच्या 8 कप पाणी घ्यायचं. सपोज तुम्ही 2 ग्लास साबुदाणा घेतला तर 8 ग्लास पाणी घ्यायचं. अगोदर पाणी उकळू द्यायचं थोडं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायच ठेवायची. खूप जास्त हाय नाही. जास्त सपोज हे होत असेल, खाली वगैरे सांडत असेल तर कमी करून घ्यायची. आणि छानपैकी असं मिक्स करून याला 10 ते 12 मिनटं असं शिजू द्यायचं. जोपर्यंत साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत मी कच्चे आलू अगोदर त्याची साल काढून घेतली. नंतर मोठे मोठे असे लच्छे करून त्याला किसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे किसलेले आलू नंतर 2 ते 3 घेऊ शकता, तुम्हाला जितकं टाकायचं असेल ना तितकं. तर त्याला अगोदर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण की आलूमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असते. तर अगोदर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर हे पाण्यामध्येच ठेवून द्यायचं. तर सपोज तुम्ही बाहेर काढून ठेवलं तर काळे पडून जातात, म्हणून थोड्या वेळासाठी पाण्यातच ठेवायचं, जोपर्यंत आपला साबुदाणा पूर्णपणे परफेक्ट शिजत नाही. आता बघू शकता, हा थोडासा विजिबल झाल्यासारखा दिसत आहे आपल्याला, म्हणजे ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. तर यामध्ये मी थोडंसं गाढं वाटत होतं बॅटर, तर गरम पाणी टाकलं 1 कप. सपोज तुम्हाला पण असं गाढं वगैरे वाटत असेल ना, खूप जास्त घट्ट वाटत असेल ना बॅटर साबुदाण्याचं, त्यामध्ये 1 ते 2 कप पाणी तुम्ही ॲड करू शकता, पण गरमवालं टाकायचं. नंतर त्यामध्ये मी थोडीशी चिली फ्लेक्स, जिरं व चवीनुसार मीठ घातलं. यामध्ये तुम्ही काळी मिर्च पावडरसुद्धा टाकू शकता किंवा लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स टाकण्यापेक्षा हिरव्या मिरचीच्या ठेचासुद्धा टाकू शकता. बट चिली फ्लेक्सनी छान वाटते. किंवा तुम्हाला जे आवडत असेल ना, ओवा वगैरे, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हे मिक्स करून झाल्यानंतर जे किसलेले आलू आहे ते त्यामध्ये टाकायचे आणि यालासुद्धा 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. छानपैकी अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आत्ता जास्त वेळ लागणार नाही, कारण की लच्छे पटकन शिजतात. बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे, म्हणजे ऑलमोस्ट शिजत आलेले आहे. तर याला मी आणखी 1-2 मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजवून घेते आणि ऑलमोस्ट शिजत आलेलीच आहे. आता मी गॅस बंद केली आणि नंतर हे एकदा आणखी मिक्स करून घेतलं व थोडंसं झाकून ठेवलं, कारण की वरती न्यायचं होतं गच्चीवर. तर मी काय केलं, अगोदर एक कपडा, तुम्ही कपड्यावर पण याला स्प्रेड करू शकता किंवा प्लास्टिकच्या शीटवर. मी प्लास्टिकच्या शीटवर पापड तयार केले. असं एखादा चम्मच घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने असं थोडंसं पसरवून घ्यायचं. प्लास्टिकच्या शीटवर यासाठी टाकलं की ते इझिली पटकन निघून जातात आणि कपड्यावर कसं थोडंसं निघायला वेळ लागते. तर म्हणून प्लास्टिकच्या शीटवर टाकाल तर इझिली निघून जाईल. अशा प्रकारे जितक्या आकाराचे लहान मोठे तुम्हाला पापड बनवायचे असेल ना, तितक्या आकारामध्ये बनवायचे. पण खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही. जाड राहिले तर लवकर वाळणार नाही आणि पातळ राहिले तर तुटण्याची शक्यता येते, म्हणून थोडे मीडियम साईजचे असे टाकायचे. ऑलमोस्ट टाकून झालेले आहे. नंतर मी दुपारी आली तर एक साईड त्याची छानपैकी वाळली होती, तर मी त्याला पलटवून दुसऱ्या साईडने पण सुद्धा वाळायला ठेवून दिलं. खूप जास्त वेट पण नाही लागत ह्या पापड बनवायला
आणि आता 2 दिवसानंतर छानपैकी कडक वाळलेले आहे. तर गरम गरम तेलामध्ये मी फ्राय करून दाखवले तुम्हाला. बघा किती छानपैकी टम्म असे फुगलेले आहे आणि खायला इतके टेस्टी झाले होते की खूप मस्त. अशा प्रकारे आजची रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. बाय.